चाल बाई आता पटपट स्वयंपाक करून घेतो. वटपौर्णिमा आहे आजची. मस्त पुरणाची पोळी करतो, आंब्याचा रस करतो. आता आंब्याचा रस आता खा वाटते बाई. अजून मग जसं अजून 4-5 पाणी पडलं की मग नाही खा वाटत. आता पावसाळा लागलाच म्हणा, पण तरी बी आता समजा शेवटचा रस मग त्या आंब्यात किती बाई किडे डोळ्यास पडतात बाई, मग बांजट बी लागते, मग नाही खा वाटत. आता ते जीवन राहिली जेवायला जवळ बुवा आहे तर म्हटलं करून घेतो आंब्याचा रस आणि पुरणाची पोळी. वड सावित्री बी आहे, आजची पौर्णिमा बी आहे ना, करून घेतो. मग पटकन पूजा करून घेतो. ते म्हणे आई मी तिकडेच पूजा करीन म्हणे, घर मालकीन संग माया जाऊ दे संग मग करतीन, त्या सारख्या सारख्या वयाच्या आहेत. तर इकडे मी स्वयंपाक करतो, मग पूजा करायला चालली जातो. 12:30 वाजे लोक पूजा आहे ना, मग करू नाही म्हणतात तर करून घेतो पटपट. भजे गरम गरमच काढीन जाऊ आले म्हणजे जेवेले. हो ताटावर बसले की मग भजे. सोमवार बी आहे, उपास बी आहे मला. चाल बाई करून घेतो. अरे तिची आई झाला का म्हटलं स्वयंपाक? आता नाही बाई लागली का तुम्हाला भूक? असं आहे तुमचं. काही सणासुदीचं असला स्वयंपाक केले की बात चक्रा मारतात. झाला का स्वयंपाक तुला? झाला का स्वयंपाक? रोज आपण स्वयंपाक करून ठेवून द्या, त्याच्या मागं पुढे हिंडा. जेवा ना बापा, स्वयंपाक थंडा होती ना, जेवा ना बापा. म्हणतात राहू दे जरा भरायला जीव, राहू दे जरा भरायला जीव. लहान एकसारखा स्वभाव आहे. थांबा आता, जवळ येऊन राहिले आज. ते जीव येऊन राहिली त्याच्या संग जेव्हा लागेल का तुम्हाला जवळ आहे संग? एकटे जीवन घेता काय? मला पूजा बी करायला लागते आज वड सावित्रीची. मला बी उपास आहे. ती दगदग होऊन राहिली माया माग. स्वयंपाक करणं, मग पूजा करायला जाणं, मग ती कोण येणं? हा असं नाही की उलसत काही हातभार लावू लागतील बायकोले, ते तर नाही. वर म्हणतात झाला का स्वयंपाक, झाला का स्वयंपाक. मागं नका लागू माया, नांदी नका लागू. एवढे बरोबर करतो मी सगळा वेळेवर. इतकी भूक लागली काय तुम्हाला आज? अरे आज वडसा तुझा उपास केला तुया, म्हणलं की तुझ्या महादेवाला उपास ठेवतो का काय बापा? हा उपास करतो माया नावाचा आणि मलाच बोलून राहिली. आता मायनवायचं आहे बाबा तुमची तो. मग काय तो? मग मला काय 4 हात आहेत काय? 2 हात आहेत ना मला फक्त. 2 हाताने जेवढं होईल तेवढं करतो मी. अरे बापा मजा केली. एवढंच म्हटलं होतं झाला का स्वयंपाक? किती लेक्चर वाजी करून राहिली. मला माहित आहे जवळ बसून मला जेव्हा लागते म्हणून. फक्त विचारलं करून लागू का काही? काय असेल तर सांग, करतो बापा. राहू द्या, काही राहिलं नाही आता. झालं माया सगळं आता. आता साडी नेसतो पूजा करायला जातो. ते घासून देतो बापा, नाही तो राहू द्या राहू द्या. मला काय पाप लावता काय? पाप करायला लावता का मला आजच्या चांगल्या दिवशी? नवऱ्याला भांडे घासायला लावून. राहू द्या, घासीन मी टिकून आली म्हणजे. तूच तर म्हणतो नवऱ्यानं काही नाही हातभार लावायला पाहिजे. दोन्हीकडून बोलतो बापा तू. मग काय करू मी? एकदमच मला टेन्शन येऊन जाते मग. जाऊ द्या, तयारी करतो जातो म्हटलं पूजा करायला. मग तिकून आले ते जीवन पाहुणे म्हणजे मग जेवायला बसू. भजे गरमच खाडीन म्हटलं. हो जसं तू यावं आलं बापा. ये पटकन पूजा करून दे. 7 जन्मासाठी मागतं का मला? 7 जन्म आता मग अशीच बोलली खा लागतील मला, नाही? 6 जन्म तर काही माहित नाही बाप्पा मला. या जन्मात तुमच्या पहिले गेली म्हणजे झालं बाप्पा. सवाशीन गेली पाहिजे एवढी इच्छा आहे नाही. अरे नाही रे बा, मग एकट्याला सोडून जातं काय? एवढा मोठा कारभार कोण सांभाळा तू गेली म्हणजे? तुम्ही तसे दोघातून पहिले एकट्याने जास लागते ना, कोणाला लिहून जास लागते. मग मीच जातो ना. अरे नाही रे बा, जाऊ तर संगच. जिएंगे तो साथ में और मरेंगे तो भी साथ में. चला तुम्ही भेटला सोबती पूजा करले नाही बाई. बाय तर बराबर 9-10 वाजले कसं बायानं पूजा धूम केली व. आता 11 वाजले, 11:30. आता घरचं सगळं अटकून उशीरच होते बाई नाही. चला म्हटलं कोणीच नाही का झाडापाशी, पण तुम्ही दोघी सासू सुद्धा भेटले. हो बाई आता मला एकटे सगळे कामं करणं घरचे ये ना, उशीरच होते बाई मला. काऊन साक्षी नाही काय? आता माहित नाही का बाई तुले व ते अलग राहते म्हणून. हो हो माझ्या नातच लावतं अवघड आहे, ते अलग राहते. मग सणासुदीची बी येत नाही काय व? कायलेच नाही येत. जाऊ दे, कर पूजा, जाऊ दे. बापरे साक्षी छान दिसून राहिली ग. गजरा वगैरे मस्त लावला. माझ्या देरानं आणला वाटते गजरा. नाही आम्हाला कोण गजरा आणून द्यायला सापडलं नाही बाई. खावाच्या ताई यावेळेस तुमची इच्छा होती की गजरा लावायची, पण कोण गजरा आणून द्यायलाच नव्हतं. हो तुमच्या देरानं आणून दिला ना. मी कालच म्हटलं होतं मला गजरा आणून द्या म्हटलं चांगलं 10 वेळा. मग काय तर मला गजरा लावायचा खूपच शौक आहे. तुम्हाला नाही आणला दादाने गजरे? सांगायचं नवऱ्याला. आपण नवऱ्यासाठी एवढं उपाशी राहतो, एवढी पूजा करतो, त्यांना काय गजरे आणून देऊ शकत नाही का ते आपल्याला? ते काय काम आहे गजरे आणून द्यायचं? बायकोला गजरे आणून दिलं ना काय काय मोठं काम आहे का ते? गजरे आणून द्यायला पाहिजे नवऱ्यानं बायकोला. त्यांचा अधिकार आहे तो, त्यांचं कर्तव्य आहे ते गजरे आणून देणं बायकोला. मग काय तर हो 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 बाई ते बरोबर आहे तुझं. सगळ्यांचा स्वभाव सारखा नसते ना ग. आता
माझ्या देरासारखा आहे. तुझे जेठ नाहीत ना? नाही तर काय, दोघींचे नवरे नाही आमचे तसे. आमचे हे पण नाही दादा पण नाही. काय करतो, जाऊ दे. चला करा पूजा. आता काय गजरा आली म्हणून काय आपल्याला देव पावणार थोडी नाही नाही, असं काही नसते. चला पूजा करून घेऊ. बापरे ताई, साडी खूप छान आहे प्रियंका ताई. तुमची पहिली वर सावित्री का हो? नाही ग, दुसरी. पण ही साडी माझी मागच्या वर्षीची आहे. सासूबाईने घेतली ना माझ्या. छान आहे ना? तुझी या वर्षी साडी ही आहे का? तुम्हाला सासूबाईने घेतली का? मला कुठे घेतली माझ्या सासूनं? माझं कुठे एवढं नशीब की मला साडी घेईल म्हणून. माझी पहिली वर सावित्री आहे म्हटलं, साडी नाही म्हटलं आमच्या घरून. म्हटलं मला खूपच निरून निरून सांगतात, माझी सून माझी सून. बघा बघा बघा, पहिली वर सावित्री माझी पण साडी सुद्धा घेतली नाही म्हटलं मला. अहो साडी काय, 10 रुपयाचा गजरा पण मी आणला म्हटलं सासूनी. तोंडावर सांगते मी, मागं बोलायची सवय नाही मला. सासू साडी घेईन असं लागते सुनीले. प्रियंका तू किती साधं जायचं, पण सासू कौतुक करते. हा, सुनील तसं पोटात बसून राहा लागते. तिचे कर्तव्य तिच्या जबाबदाऱ्या पार पाळा लागतात, तेव्हा सासू कौतुक करते. अहो साडी काय, साडीचं दुकान खरेदी केलं असतं ना, एवढी हाऊस होती माझ्या अंदर. तर समोरचा माणूस तसा नाही आहे ना, मग काय करतं, किती का आपण पुढे पुढे करतो, समोरच्या आपली कदरच नाही तरी. हो राहू द्या, तुम्ही माझे दुकान खरेदी करीन. अवकात तरी आहे का तुमची? काय बोलली तू? डबल बोल. नाही अवकात काढून राहिली काय? राहू दे. आपण काय साठी आलो? हा रेखा, पूजा कर शांत मनानं. साक्षी कमी बोल माय, पूजा कर. पाहिलं ना विद्याबाई कशी टाणे टवणे मारते तर. जाऊ दे, लहान म्हणून सोडून दे. चल मग साक्षी, एखादा चांगला उखाणा सांग म्हटलं. हा, नवीन आहेस तू. हो सांगते मी, सांगते. मला काही प्रॉब्लेम नाही. ते मला काही जमत नाही तसं की मी सांगत नाही बाई, असं नाही बाई. मी सांगते. हा, तुम्ही पण तयार ठेवा पण तुमचे उखाणे. हो ग बाई, तू तर सांग आधी. ऐका, वांग्याच्या भाजीले बारीक कोबरं कुठलं, वांग्याच्या भाजीले बारीक कोबरं कुठलं, योगेश रावासंग लग्न करून माझ्या नशीबच फुटलं. कसा उखाणा घेते चांगल्या दिवशी. काहून बाई साक्षी, माझ्या पोरगा किती साजरा आहे, नशीब फुटलं म्हणतं. 7 जन्म माग मध्ये दे राहिली तू, नशीब फुटलं म्हणतं का? अहो ताई, 7 जन्म मागून काय करू? सासू ही नाही पाहिजे मला 7 जन्मापर्यंत. सासू डसतील ते नाकाले. जाऊ दे भांडू नका मायरी. घे वर रेखा, तू घे. हो घेतो ना. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस. सुधाकर रावांचं नाव घेते. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. साजरं घेतलं व. तू घ्या आता विद्याबाई. बरं माय, तू काय सोडशील माय म्हणे, मी घेतो. हातात पूजेचे ताट, कपाळी कुंकवाचा रंग. हातात पूजेचे ताट, कपाळी कुंकवाचा रंग. रवींद्ररावांचे नाव घेते. संसार राहो आनंदाने रंग. साजरं घेतलं. घ्या दोघी जणी. घ्या ताई. हो बाई घेते ना. माझा नंबर तर पहिलेच असते. तुम्ही 1 नंबर आहे ना, मग 1 नंबर ते नाव 1च नंबर घ्या लागेल. वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास. वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास. विठ्ठलरावांचे नाव घेते. वटपौर्णिमेच्या दिवशी खास. मस्त घेतलं. घे वा. वड सावित्रीच्या दिवशी वडाला फेऱ्या मारतात 7. वड सावित्रीच्या दिवशी वडाला फेऱ्या मारतात 7. गोपाळरावांची राव मला जन्मोजन्मी साथ. चांगलं घेतलं वा. चला आता वट्या भरून घेऊ. या प्रियंका ताई, आपण मस्त सेल्फी घेऊ. हो घेऊ ना, सेल्फी घेऊ, रील्स काढू, व्हिडिओ बनवू, मस्त एन्जॉय करू. चला आपल्या वट्या भरून घेऊ. बघ किती लेडीज पूजा करून गेल्या. आपला लेट झाला का ग तेजस्विनी? हो ना ताई, मेकअप थोडं लेटच झालं. काही फोटोशूट करायचा ना, आम्हाला कोणाला बघता आहे का कोणी आपले फोटो काढायला? अगं आधी छान पूजा करून घेऊ आणि मग फोटोशूट करू. बरं ताई, तुम्ही म्हणसान तसं. माझा काही विश्वास नाही बाई 7 जन्मापर्यंत हाच नवरा भेटते. मला तसं काही वाटत नाही. पण या जन्मात जो भेटला तो खूप छान भेटला आणि त्याच्या जीवनात सदैव आनंद राहो, सुख समृद्धी नांदो आणि त्याचं आयुष्य माझ्या आयुष्यापेक्षा खूप मोठं असो, एवढीच मी वळायला झाडाला प्रार्थना करते. बस बाकी दुसरं काही नाही. हो ना ताई, सेम. हो ना. वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली ग, वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली ग, वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. हात जोडून वडा
सौभाग्याचे सांगू ग त्या देवाला सूत्र सुखी संसाराचे. अरे वा ताई, खूप छान गाणं म्हटलं तुम्ही. तुमचा आवाज पण किती छान आहे. खरंच. चल पूजा कर. हो चला.